करू मग आपण आता लेक्चर स्टार्ट. कालचं लेक्चर क्लिअर आहे का सगळ्यांना? काल आपण काय काय बघितलंय? बिटवीन, अँड, त्यानंतर कंपॅरिझन ऑपरेटर बघितले, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, डिस्टिंक्ट बघितलं. त्याच्यानंतर इज नल, इज नॉट नल पण बघितलं. प्रॅक्टिस केली का सर्वांनी घरी? कुणी कुणी प्रॅक्टिस केली आहे का? नाही तर असं करा, ज्यांनी प्रॅक्टिस नाही केली त्यांनी थंब द्या एकदा. ज्यांना वेळ नाही भेटला प्रॅक्टिस करायला त्यांनी एकदा थंब द्या. ओके, म्हणजे सगळ्यांनी केली आहे प्रॅक्टिस इथं ऑफलाईन मध्ये. तुम्ही केली आहे का? प्रॅक्टिस करत चला, आजचं लेक्चर नाही तर हाल जाईल. सिद्धार्थ, तुम्ही केली नाही का प्रॅक्टिस? सो आजचं लेक्चर समजायला थोडं डिफिकल्ट जाईल तुम्हाला. प्रॅक्टिस करत चला, मी तेच सांगतोय. जे आपलं डेली होत आहे ना तेच फक्त तुम्हाला रिवाइज करायचं घरी. सो कालच्या लेक्चर मध्ये आपण ऍग्रीगेट फंक्शन पण बघितले होते. सम, ऍव्हरेज, मीन, मॅक्स, ऑर्डर बाय पण बघितलं. ओके, सो परत एकदा स्टार्टला कोणती क्वेरी एक्झिक्यूट करतो आपण? यूज एम्प्लॉईज. ओके, या स्क्रीन विजिबल आहे माझी? ऑनलाईन स्टुडंट? ओके, सो यूज एम्प्लॉय आपली फर्स्ट क्वेरी असते. त्यानंतर आपण आता सॅलरी टेबल आहे. सॅलरी टेबल मधल्या मला ऑल एम्प्लॉईजची सम काढायची. ओके, टोटल त्यांना किती आपण पेमेंट दिले कंपनी, ते कसं करणार? काय क्वेरी होती आपली? सिलेक्ट, सिलेक्ट सम. कोणत्या कॉलमची सम? सॅलरी फ्रॉम सॅलरीज. बरोबर, ही सम आली टोटल. आता या कॉलमचं नाव काय येत आहे? हा एक कॉलम आला, याचं नाव काय? सम सॅलरी. म्हणजे नाव बघा ना, सम ब्रॅकेट मध्ये सॅलरी. तर मिनिंगफुल असं काही वाटत नाही ना? असं नाव असतं का ब्रॅकेट मध्ये वगैरे? मग याला एक सपोज मिनिंगफुल नाव द्यायचंय. आपण ही काल क्वेरी ही बघितली, सिलेक्ट सम सॅलरी फ्रॉम सॅलरीज. तर सपोज आता हे नाव येत आहे ना त्या कॉलमला, याचं नाव मला वेगळं टाकायचंय. तर मग मी इथं काय करणार आहे? तर सिंपल एक ऍज घेणार. इथं म्हणून सपोज टोटल सॅलरी. क्वेरीत फक्त काय केलं, याच्या नावापुढे ऍज घेऊन टोटल सॅलरी म्हणलं. आता बघा क्वेरी रन करतोय, काय नाव आलं? टोटल सॅलरी. आता मिनिंगफुल नेम वाटतंय ना थोडं? क्लिअर आहे का? आता सपोज सॅलरी टेबल आहे, त्यामध्ये मला टोटल नंबर ऑफ रोज किती काउंट करायचे, किंवा एक मिनिट, आता सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज ही क्वेरी मी रन करतो. यामध्ये काय दाखवतंय मला? ते टोटल जेवढे रेकॉर्ड आहे तेवढं पूर्ण दाखवलं. किती आहे? 9 लाख समथिंग आहे ते, 9,67,000. येस, बरोबर. यामध्ये बघा आता युनिक, आता हा 10,000 एक किती वेळा आलाय? 16 ते 17 वेळा आला. 2 पण आलाय 5-6 वेळेस, 3 पण रिपीट आहे, 4 पण. सो मला युनिक फाइंड करायचंय. म्हणजे युनिक म्हणजे कसं? 10,000 एक एकच वेळा घ्या, 2 पण एकदा, असं टोटल किती असतील युनिक फाइंड करायचं. आपण काल काय बघितलं मग? सिलेक्ट डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट. ओके, डिस्टिंक्ट कशावर टाकणार? ईएमपी नंबर. कॉलम आहे ना तो आपला सॅलरी, त्याचा ईएमपी नंबर फ्रॉम सॅलरीज. आता आउटपुट मध्ये बघा किती आलं? 1,00,000, 1,00,000, 1 अँड 1,796. बरोबर, एवढेच युनिक आहे. आता हे जर तुम्हाला काउंट करायचे असेल,
आता ही क्वेरी आहे, ह्या क्वेरीचं आउटपुट ह्या रो येत आहे, पण हे किती नंबर ऑफ रो आहे काउंट करायचं आहे. सिंपल बघा, मी काय करतो, वरचीच क्वेरी परत येतो, सिलेक्ट डिस्टिंक्ट EMP नंबर फ्रॉम सॅलरीज. ओके, हे आउटपुट काय देणार, ही क्वेरी सेम आहे ना ती वरची, हेच आउटपुट देईल, पण मला काउंट करायचंय ना, ते मोजायचे. मी इथं काउंट टाकन, ह्या काउंटला हे ब्रॅकेट मध्ये काउंट काय करायचंय मला, डिस्टिंक्ट EMP नंबर काउंट करायचे. आता बघा, आउटपुट मध्ये ती ही व्हॅल्यू द्यायला पाहिजे होती, दिली त्यांनी ही व्हॅल्यू 1,01,796. आता याचं कॉलम नेम बघा काय, काउंट डिस्टिंक्ट EMP नंबर. कॉलम नेम मिनिंगफुल आहे का? मग इथं परत काय करणार, नाव द्यायचं ऍज नंबर ऑफ एम्प्लॉईज. ओके, काहीतरी मिनिंगफुल नाव आपल्याला पण अंडरस्टँड झालं पाहिजे. आता बघा, नंबर ऑफ एम्प्लॉईज, हे कळतंय का ऍज कधी घेतोय. आता मला एक सांगा, हे आउटपुट मध्ये आपण कॉलम काय येतोय आपला, नंबर ऑफ एम्प्लॉई याला नाव दिलं, पण तो कोणता आहे, काउंट डिस्टिंक्ट EMP नंबर, हा कॉलम येतोय. हा कॉलम आपला ऍक्च्युअल टेबल मध्ये प्रेझेंट आहे का, असा कॉलम नंबर ऑफ एम्प्लॉईज किंवा काउंट डिस्टिंक्ट हा आपण क्रिएट केलाय ना, ऍग्रीगेट फंक्शन आहे आपलं, सम मीन मॅक्स काउंट. ओके, ऑनलाईन स्टुडंट समजतंय का? ओके, येस सर. हे क्लिअर आहे सगळ्यांना. सम कशी फाइंड केली क्लिअर आहे, टोटल सम फाइंड केली आहे. आता हे दिसतंय ना स्क्रीन, सॅलरी टेबल आणि एम्प्लॉई टेबल दोन्ही दिसतंय ना. तर सपोज आता हा सॅलरी टेबल होता, आपण काय करत होतो, या सॅलरी कॉलम वरची पूर्ण सम करत होतो. तो काहीतरी 6,167 करोड एवढी सॅलरी आपण टोटल स्पेंड करतोय सगळ्या एम्प्लॉईज वर आतापर्यंत. आता मी इथं फॉर एक्झाम्पल सिंपल 10च घेतले पहिले रेकॉर्ड्स. टोटल रोज किती झालाय, 115 रोज आहे, कारण की रिपीटेड आहे ना. आता 10 बघा किती वेळा आहे, एक पण रिपीटेड आहे. सो माझा क्वेश्चन असा आहे, आता आपण टोटल सम तर केली, पण सपोज आता मला सम अशी करायची आहे की, आता बघा 10,000 एक रिपीटेड आहे, मग 10,001 ला टोटल सॅलरी किती दिली त्याची सम, परत 2 पण रिपीटेड आहे पण त्याला किती टोटल सॅलरी त्याची सम, म्हणजे EMP नंबर वाईज मला सम करायची. आता 10,001 बघा कुठपर्यंत आहे, हा इथपर्यंत आहे. ओके, मी याला सिलेक्ट करतोय, किती काउंट आहे, 17 काउंट आहे ना. मग ह्या 17 काउंटच्या जर याच्या मी सॅलरी सिलेक्ट केल्या, तर मला इथं सम देतं बघा, किती सम आहे. सर एक्सेल, कारण की स्क्रीन आपल्याला स्टक ऑटोमॅटिक झाले का? स्क्रीन दिसत नाहीये का स्टक ऑनलाईन, झालंय, लॅग होते. कोणालाच दिसत नाही. नाही नाही, लॅग होते म्हटलं, स्टक झालेलं आहे वाटतं मला फक्त. ओ सॉरी सॉरी, एकच मिनिट, एक मिनिट. ऍक्च्युली हा मी शेअर करताना फक्त, मी त्यामुळे विचारलं तुम्हाला, 2 टेबल दिसत आहे, सॉरी. मी फक्त आहे ना वर्क बेंचचीच विंडो शेअर केली होती. ओके, आता दिसतंय. येस सर. ठीक आहे. आता हो सर. हे 2 टेबल आहे आपले, एम्प्लॉईज अँड सॅलरी. ओके, आता आपण काय करत होतो आधी, हे सॅलरी टेबल मधल्या पूर्ण कॉलमची सम घेत होतो. तर किती येत होती ती, इथं बघा, ही सम किती येते आपली, टोटल सम 6,167 करोड एवढी टोटल सम झाली त्या पूर्ण सगळ्या एम्प्लॉईची मिळून. पण माझा क्वेश्चन असा आहे की, आता हे टोटल सगळ्या एम्प्लॉईची घेतोय ना, पण मला सपोज आता इथं बघा 10,001 किती वेळा आहे, टोटल 17 वेळा आहे 10,001 नंबर. मला EMP नंबर वाईज सम घ्यायची. आता हे 10,001 ची टोटल सॅलरीची सम, मग सेम परत 2 रिपीटेड झालाय, मग 2 ची पण टोटल सॅलरीची सम, परत सेम 3 किती वेळा आलाय, इथून इथपर्यंत 3 आलाय, 10,003, मग यांची टोटल सॅलरीची सम घ्यायची. मग माझं आउटपुट कसं यायला पाहिजे, इथं EMP नंबर आउटपुट मध्ये असं, त्याचा दुसरा कॉलम असेल सॅलरी, मी याला टोटल सॅलरी पण नाव देईन. इथं असेल सपोज 10,001, त्याची सॅलरी सपोज 50 लाख टोटल सॅलरी, नंतर खाली 10,002, त्याची सॅलरी इन सपोज 60 लाख. ही टोटल सॅलरी म्हणतोय, इथं रिपीटेड झालंय ना हे. तर आता सपोज
इथं बघा एक किती वेळा आहे 17 वेळा आहे, मग त्याची सॅलरी काउंट किती? आता एक्सेल मध्ये कसं आहे, तुम्ही जेवढी सेल सिलेक्ट करता बाय डिफॉल्ट ते सम देते इथं खाली बघा, हे किती येत आहे 2 4 5 12 लाख. ओके, 12,81,612 एवढी सम देत आहे. मग ही काय करणार, 10,000 एकच्या पुढे तेवढी सम सेम. दोनची सम किती येते 10,002 ची, ती येते 3,40,600. सेम असंच सगळं आपल्याकडे टोटल किती एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईजचं पाहिजे. मग हे कसं करणार? आता सम तर यूज करतोय आपण, सम मी काय करत होतो डायरेक्ट सॅलरी कॉलमवर सम यूज करत होतो, त्याने पूर्ण टेबलचं सम होत होते एकत्रच आणि एकच व्हॅल्यू देत होतो. पण मला आता एक व्हॅल्यू आउटपुट नकोय, मला एम्प्लॉईच्या नंबर वाईज सिंगल व्हॅल्यू पाहिजे. आता 10,001 साठी टोटल सम पाहिजे, 10,002 साठी पण टोटल सम पाहिजे, 10,003 साठी पण टोटल सम पाहिजे. हे क्लिअर आहे का? क्वेश्चन समजलाय का हा आधी? ऑनलाईन स्टुडंट समजलाय की मला काय फाइंड करायचंय? हो सर. ओके ना? हा, तर आता एक सिंपल मला सांगा, आता इथून इथपर्यंत हे 10,001 नंबर आहे. ओके, त्याच्या खालीपासून 2 चालू होतो, तर मला काय करायचंय, डिवाइड करायचे ना सारखे सारखे. 10,001 सारखे सारखे एका जागेवर घ्या, 10,002 चे पण एका जागेवर घ्या, म्हणजे त्यांना एक ग्रुप मध्ये करा, थोडक्यात त्यांची टीम करा. 10,001 ची एक टीम करा, 10,002 ची पण एक टीम करा, त्यांची मग सम घेऊन मला ते आउटपुट मध्ये. इन शॉर्ट टीम म्हणजे ग्रुप करतोय आपण त्यांचा. 10,001 चा पण एक मी ग्रुप केला, मग त्यांची सम मला टोटल पाहिजे. सेम 10,002 चा पण ग्रुप केला, त्यांची सम टोटल पाहिजे. आपण आधी असं करत होतो का? आधी नाही, आधी मी काय करत होतो, पूर्ण टेबल मध्ये जेवढे रेकॉर्ड आहे सगळ्याची एकच सम टोटल ती सम येत होती. पण मला आता काय पाहिजे, एम्प्लॉय नंबरचा काय करा, सेम सेम जे एम्प्लॉय नंबर आहे त्यांचा एक ग्रुप करा आणि त्यांची मला टोटल सम द्या. फॉर एक्झाम्पल 10,001 चा मी ग्रुप केला, मग तो काय करेल, जिथं जिथं 10,001 रोल एम्प्लॉय नंबर आहे त्यांची सॅलरी किती ते बघल आणि त्यांची सम दे. सेम 10,002 साठी पण तेच करेल. मी काय करतोय, सेम एम्प्लॉय नंबर असलेल्यांचा ग्रुप करतोय. कळत आहे? मग आता ते बघ कसं आपण क्वेरी सॉल्व्ह करणार. आउटपुट मध्ये मला काय पाहिजे, एम्प्लॉय नंबर पाहिजे आणि त्याच्या पुढे त्याची टोटल सॅलरी. ओके, आता चला क्वेरी सांगा मला कसं करणार, काय स्टार्ट करणार क्वेरी? ओके, सिलेक्ट, त्यानंतर आउटपुट मध्ये काय पाहिजे, कोणते कॉलम पाहिजे, सिलेक्ट नंतर ते कॉलम घ्यायचे. मी काय म्हणलो, मला कोणते कॉलम पाहिजे, ईएमपी नंबर आणि सॅलरी. सॅलरी म्हणजे टोटल सॅलरी घ्या त्याची. ओके, तर ती सॅलरी कशी घेणार, ती नुसती सॅलरी नाही, ती आपली सम आहे ना, सम सॅलरी. मी याला नाव काय देतो, टोटल सॅलरी. ओके, फ्रॉम, क्लिअर आहे? फ्रॉम काय आहे इथपर्यंत, क्लिअर आहे सगळ्यांना? आता आपली काही कंडिशन आहे का कॉलमवर? नाही ना, कंडिशन नाही काही. मी असं म्हणतोय का की सॅलरी ही 50,000 पेक्षा जास्त पाहिजे, किंवा एम्प्लॉय नंबरवर काही कंडिशन आहे, एम्प्लॉय नंबर 10,001 पेक्षा जास्त पाहिजे, अशी काही कंडिशन आहे का? नाही. आपल्याला काय करायचंय, फक्त सेम सेम जे एम्प्लॉय नंबर आहे त्यांना ग्रुप करायचंय. तर मग मी काय करणार, इथं आपल्याकडे कन्सेप्ट आहे ग्रुप बाय. कशाला ग्रुप बाय करायचंय आपल्याला? एम्प्लॉय नंबरला करायचं ना, सेम सेम एम्प्लॉय नंबर, ग्रुप बाय सॅलरी. इथं क्लिअर आहे सगळ्यांना? इथपर्यंत काय अडचण आहे क्वेरी मध्ये? क्लिअर आहे ना? बघ आउटपुट आले 10,001 त्याची सॅलरी, त्याची टोटल सॅलरी सम. क्रॉस चेक करा, इथं 10,001 होता, त्याला मी हा 10,001 कुठपर्यंत त्याची सॅलरीची सम बघा. हे बघा इथं सम किती आली आहे, 12,81,612. सेम आउटपुट आहे का, 12,81,612. सेम 10,002 साठी त्यांनी तेच केलं, 3 4 5 6 7 8. यांनी काय केलं, ग्रुप बाय केलं. कशाला? ईएमपी नंबरला. ईएमपी नंबरला ग्रुप बाय करून तो काय करतो, सम देतोय. आता तुम्ही इथं इथं स्टार घेऊ शकता का? स्टार म्हणजे काय, सगळे कॉलम आहे. इथं स्टार घेऊ का मी, चालेल का? कारण की सगळा डेटा नाही येणार ना. मला एक सांगा, आता सिंपल आहे, मी ईएमपी नंबरवर ग्रुप बाय करतोय, जर मी स्टार घेतलं तर ठीक आहे, याच्यासाठी ग्रुप बाय करतोय तर तो याची सम देतोय, पण याचं काय करणार? याचं तर प्रत्येक व्हॅल्यू वेगळी आहे ना प्रत्येक रो साठी. फ्रॉम डेट टू डेट याचं काय करणार, इथं व्हॅल्यू तो कशी देणार? डेटची सम करा का? नाही. मग एका रो साठी तो एवढ्या 17 व्हॅल्यू कशा देईन तो? आता इथं आउटपुट मध्ये बघा, एकच रो आउटपुट येत आहे ना, 10,001 चा आउटपुट किती आहे, एकच रो आहे आणि त्याची सम दिली.
पण त्या 10,001 साठी डेट किती आहे? 17 डेट आहे. मग त्या कशा देईल तो आउटपुट? तो इथं 17 डेट कशा लिहिल? नाही लिहू शकत ना समोर त्याच. मग जेव्हा पण तुम्ही ग्रुप बाय करताय किंवा तुम्ही जेव्हा ग्रुप बाय करताय किंवा तुम्ही हे वापरताय तुमचं ऍग्रीगेट फंक्शन, तेव्हा तुम्ही जे कॉलम घेताय ना ते नीट विचार करून घ्यायचे. विचार करून म्हणजे तुम्हाला जे आउटपुट मध्ये पाहिजे तेच घ्यायचे. तुम्ही आता तुम्ही इथं फ्रॉम डेट जर घेतला ना तर एरर शो होईल. असे कॉलम घ्या ज्यावर तुम्ही ग्रुप बाय करताय. असेच तुम्हाला कॉलम घ्यावं लागेल. क्लिअर आहे? आता इथं बघा मी कोणता कॉलम घेतलाय? ईएमपी नंबर. इथं मी कोणता कॉलम घेतलाय? ईएमपी नंबर. मग इथं ईएमपी नंबर घेतलाय कारण की मी तिथं ग्रुप बाय कशावर करतोय? ईएमपी नंबर म्हणून तो आउटपुट दाखवते. हा कॉलम द्या सोडून. हा आता ऍग्रीगेट फंक्शन मध्ये याचा काय विषय नाही. कॉलम्स एक फक्त सेपरेट कॉलम किती आहे? एकच घेतलाय ना मी. हा सम सॅलरी हा आपला ऍक्च्युअल कॉलम नाही टेबल मधला. ऍक्च्युअल कॉलम हा नुसता सॅलरी आहे. हा सम सॅलरीला आपण नाव काय दिलं? टोटल सॅलरी. हा ऍक्च्युअल कॉलम आहे का टेबल मध्ये? नाही, तो आपण नवीन क्रिएट केलाय. ओके. हा एम्प्लॉय नंबर ऍक्च्युअल कॉलम आहे. माझा टेबल मध्ये प्रेझेंट आहे. मग असेच मी कॉलम घेणार सिलेक्ट नंतर ज्यांचा मला ग्रुप बाय करायचं. मला आता इथं ग्रुप बाय कशाचं करायचं होतं? ग्रुप बाय म्हणजे आता ग्रुप करतोय ना मी. एम्प्लॉय सेम सेम सारखे सारखे एका टीम मध्ये घ्यायचे. इन शॉर्ट एकदम सिंपल सांगायचं गेलं तुम्हाला मराठीत तर सारखे सारखे एका टीम मध्ये घ्या आणि त्यांची मला सम काढायची होती. त्यांना ग्रुप बाय केलं. मिनिंग आहे ना, इंग्लिशच आहे ना बघा. ग्रुपिंग केलं त्यांचं थोडक्यात. कशावर केलं? ईएमपी नंबरवर. ही क्लिअर आहे ग्रुप बाय कधी यूज केला? आता आपण त्याचे आणखी एक दोन एक्झाम्पल बघू म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल. क्वेश्चन आहे, आम्ही कॉपी ओके. हा क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन बघा काय सांगतो. राईट अ क्वेरी दॅट ऑप्टेन्स टू कॉलम. टू कॉलम म्हणजे आउटपुट मध्ये दोन कॉलम पाहिजे. मग ते दोन कॉलमचं नाव कुठे येणार? सिलेक्ट नंतर आपलं दोन कॉलमचं नाव. आउटपुट मध्ये आपल्याला जे पण कॉलम असते बघा, सिलेक्ट नंतर आपण जे पण घेतो ना ते आउटपुट मध्ये येतं. बघा आता हे जर क्वेरी रन केली मी, सिलेक्ट नंतर माझा ईएमपी नंबर आहे आणि सम सॅलरी. बघा ईएमपी नंबर आणि सम सॅलरी. सम सॅलरीच आपण टोटल सॅलरी नाव दिले म्हणून हे दोनच कॉलम आउटपुट मध्ये आले. क्लिअर आहे? आता माझा काय क्वेश्चन आहे? राईट अ क्वेरी दॅट ऑप्टेन टू कॉलम्स. ओके. फर्स्ट कॉलम मस्ट कंटेन अॅन्युअल सॅलरी हायर दॅन 80,000. चला एवढ्या क्वेश्चनचा आउटपुट सांग. एवढाच क्वेश्चन असं समजा, मला त्याचं आन्सर सांगा. फर्स्ट कॉलम मस्ट कंटेन अॅन्युअल सॅलरी हायर दॅन 80,000. क्वेरी कशी स्टार्ट करू? सिलेक्ट. आता हा काय म्हणतोय बघा ना, लक्ष द्या, कन्फ्युज नका होऊ. क्वेश्चन मध्ये कंडिशन आली, सॅलरी हायर दॅन $80,000. कोणत्या कॉलमवर कंडिशन आहे? सॅलरी कॉलमवर कंडिशन आहे. मग तो कॉलम कशात येणार? व्हेअर मध्ये येणार ना. आपण विसरू नका ना, व्हेअर मध्ये काय घेतो? कॉलम काय घेतो? असा कॉलम घेतो ज्यावर कंडिशन आहे. मग सिलेक्ट. आता मी इथं काय घेतोय? माझे दोन आउटपुट कॉलम काय म्हणतोय? दोन कॉलम मध्ये आउटपुट पाहिजे. राईट अ क्वेरी दॅट ऑप्टेन टू कॉलम. फर्स्ट कॉलम मस्ट कंटेन अॅन्युअल सॅलरी हायर दॅन 80,000. फर्स्ट कॉलम काय माझा? सॅलरी. फ्रॉम सॅलरीज वेअर सॅलरी ग्रेटर दॅन 80,000. मी एवढीच क्वेरी रन करतो. बघा पहिला कॉलम आला सॅलरी, त्याचे काय ग्रेटर दॅन 80,000 आहे प्रत्येकाची सॅलरी. काही कमी दिसतोय 80,000 पेक्षा? नाही. इथपर्यंत आउटपुट कळालं? हा सॅलरी व्हेअर का यूज केला? कारण कंडिशन होती. कंडिशन कोणत्या कॉलमवर होती? जो कॉलम जो ऍक्च्युअल मध्ये एक्झिस्ट करतोय त्यावर कंडिशन आहे. नंतर काय म्हणजे सेकंड कॉलम रिनेम टू ईएमपी विथ सेम सॅलरी. आता रिनेम कसं करायचं? ऍज वापरून करतो आपण. ओके. मग सेकंड कॉलम रिनेम टू ईएमपी विथ सेम सॅलरी मस्ट शो द नंबर ऑफ एम्प्लॉईज कॉन्ट्रॅक्टेड टू दॅट सॅलरी. सो आता क्वेश्चन बघा काय. हे इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला? इथपर्यंत कोणाला डाऊट आहे काही की आपण हे बघतोय काय? फर्स्ट तो काय म्हणत होता की सॅलरी कॉलम आहे, असा सॅलरी द्या मला ज्यांची सॅलरी ही 80,000 पेक्षा जास्त.
तर मग कंडिशन होती म्हणून ते व्हेअर मध्ये घेतलं, राईट. सेकंड कॉलम रिनेम टू ईएमपी विथ सेम सॅलरी, म्हणजे एम्प्लॉय विथ सेम सॅलरी मला असे पाहिजे. आता इथं बघा क्वेश्चन काय होता, पहिला कॉलम त्याला सॅलरी पाहिजे, ठीक आहे इथं घेतो मी. पहिल्या कॉलम मध्ये त्याला आउटपुट पाहिजे सॅलरी, सेकंड कॉलम मध्ये ईएमपी विथ सेम. याचा मिनिंग सांगते का रे, ईएमपी विथ सेम सॅलरी? नावातच आहे ना बघा, इंग्लिश मध्येच मिनिंग, म्हणजे असे एम्प्लॉई ज्यांची सारखी सॅलरी सेम. आता सपोज आपण 5 जण आहे, 5 जणांची सॅलरी सपोज 80,000 आहे, तर मग असे फाइंड करा. सपोज आता इथं आउटपुट मध्ये काय आलं, ह्या क्वेरीज आउटपुट काय आलंय बघा, हा काय आहे 80,013 सॅलरी. मग असे किती एम्प्लॉय आहे 80 ज्यांची सॅलरी ही 80,013 आहे. सपोज 10 एम्प्लॉय आहे, मग नेक्स्ट तो कॉलम त्याच्या पुढे 10 पाहिजे. सपोज 81,025 सॅलरी असलेले एम्प्लॉय 2 आहे, मग त्याच्या पुढे 2 येणार. किती नंबर एम्प्लॉय असे, आता सपोज आपल्या दोघांची सॅलरी जर सपोज 1 लाख आहे, मग आपण दोघं एका टीम मध्ये झालो, मग 1 लाख सॅलरी वाले किती जण आहे, 2 जण आहे, तर मग 1 लाख त्याच्या पुढे 2 जण. क्वेश्चन असा आहे की मला त्या कंपनीतला असं फाइंड करायचं आहे की कोणाकोणाला सारखी सॅलरी, एका सॅलरीचे किती लोक आहेत. कळतंय का क्वेश्चन? काउंट घ्यायचा आहे मला. सपोज टीसीएस ची कंपनी आहे, असू शकतं ना असे भरपूर एम्प्लॉय असतील ज्यांची सॅलरी सेम आहे. सपोज 80,000 सॅलरी असलेले 50 जण आहे, 1 लाख सॅलरी असलेले 10 जण आहे, 1.5 लाख सॅलरी असलेले 15 जण आहे, असं वेगवेगळं असू शकतं ना. मला तेच फाइंड करायचंय. क्वेश्चन काय होता, तोच क्वेश्चन आहे. क्वेश्चन नीट समजून घ्या. राईट अ क्वेरी दॅट ऑब्टेन 2 कॉलम. पहिला कॉलम तर ऑब्टेन केला सॅलरी. सेकंड दुसरा कॉलम काय पाहिजे त्याला, एम्प्लॉय नंबर पाहिजे सेम सॅलरीचे, एम्प्लॉय नंबर. पण एम्प्लॉय नंबरचा आपल्याला काय काउंट घ्यावं लागेल का, काउंट पाहिजे ना, किती एम्प्लॉय आहे त्या सेम सॅलरीसाठी, काउंट घ्यायचा आहे त्याचा आपला. सो एम्प्लॉय नंबरचा काउंट. ओके. त्यानंतर ऍज, याला नाव काय देतो म्हणतोय, रिनेम करा ईएमपी विथ सेम सॅलरी, ईएमपी विथ सेम सॅलरी. ओके, हे खाली घेतो फ्रॉम सॅलरीज. इथपर्यंत क्लिअर आहे. 2 कॉलम झाले आउटपुट मध्ये, तो सांगत होता 2 कॉलम आउटपुट मध्ये आले पाहिजे. फर्स्ट कॉलम हा सॅलरी 80,000 जास्त, ठीक आहे. आता सेकंड कॉलमची काय कंडिशन आहे, सेकंड कॉलम घेतला पण त्याची कंडिशन आपण घेतली का, त्याच तो काय म्हणतोय, सेम सॅलरी असलेले एम्प्लॉय काउंट करा. आता परत एकदा सांग, आपण आधी काय केलं, पहिल्या क्वेश्चन मध्ये सारखे सारखे एम्प्लॉयला एकत्र करून त्यांची सॅलरीची सम काढली. ग्रुप बाय कशावर केलं, ईएमपी नंबरवर. आता क्वेश्चन काय माझा, सेम सॅलरी असलेल्यांना एका ग्रुपमध्ये घ्या आणि त्यांचे त्यामध्ये सेम सॅलरीसाठी किती एम्प्लॉईज आहेत त्यांचा नंबर काढा. मग आता ग्रुप बाय कशावर करावं लागेल, सॅलरीवर. सेम सॅलरी फाइंड करायची ना. सेम सॅलरी किती जण आहे, सपोज आता 80,000 असलेली 10 10 इथं 80,000, इथं 80 80 80 80 असं 10 ठिकाणी, तर मग त्यांना एका ग्रुपमध्ये घ्या आणि त्यांचे किती एम्प्लॉईज आहे टोटल ते करा. आता सपोज इथं कन्सिडर करा, हे 10,017 आहे ना, ते सॉरी 60,117 आहे. आता दिसतंय सगळीकडे सॅलरी 60,117 आहे. तर हे काय करण, या 60,117 ला एका टीम मध्ये घेईन, ग्रुप बाय करन आणि मग काय करण, काउंट करण की त्याचे किती एम्प्लॉय. मग हे टोटल किती एम्प्लॉय आले, 17. असं समजा की हे वेगवेगळे एम्प्लॉय नंबर आहे, टोटल 17 एम्प्लॉय झाले 60,117 सॅलरीसाठी. क्लिअर आहे क्वेश्चन. आता मग मी काय करणार, व्हेअर कंडिशन आली माझी, व्हेअर ग्रेटर सॅलरी ग्रेटर दॅन 80,000. आता ग्रुप बाय, परत एकदा सांगतो, ग्रुप बाय कोणत्या कॉलमवर करतो, जो कॉलम आपण इथं घेतलाय. आता इथं कोणता घेतलाय, सॅलरी, आणि आपल्याला पण कशावर करायचा ग्रुप बाय, सॅलरीवर. म्हणजे आपली क्वेरी बरोबर येते, ग्रुप बाय सॅलरी. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, काही डाऊट आहे का? नंतर तो काय म्हणतो, लास्टली शॉर्ट द आउटपुट बाय द फर्स्ट कॉलम. हा जो फर्स्ट कॉलम आहे त्याच्यानुसार सॉर्ट करायचंय कॉलम. कसं करतो सॉर्ट आपण, ऑर्डर बाय, ऑर्डर बाय असेंडिंग डिसेंडिंग करतो ना. मग लास्टला मी काय म्हणन, ऑर्डर बाय फर्स्ट कॉलमनी ऑर्डर बाय करायचंय. कोणता आहे फर्स्ट कॉलम, सॅलरी. क्वेरी रन करतो. आता क्वेरीचं आउटपुट बघा, हे बघा, सॅलरी ग्रेटर दॅन 80,000 आहे बघा, 80,001 आली. 80,001 मध्ये किती एम्प्लॉय, 80,001 सॅलरी असलेले 12 एम्प्लॉय, 80,002 सॅलरी असलेले 10 एम्प्लॉय, 80,003 सॅलरी असलेले परत 10 एम्प्लॉय. हा क्वेश्चन क्लिअर आहे का? ह्या क्वेश्चन मध्ये तुमची कोणती कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे, एक तर आपण ऍग्रीगेट फंक्शन पण यूज केला काउंट, त्यानंतर आपण व्हेअर पण यूज केलाय,
आणि सेम आपण त्याच्यात ग्रुप बाय पण केलंय, ऑर्डर बाय पण केलंय. आपण शिकताना आधी व्हेअर सेपरेट शिकलो, मग ऑर्डर बाय पण सेपरेट शिकलो, ग्रुप बाय पण सेपरेट शिकलो. आता काय केलं आपण, सगळं कंबाईन केलं. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला असं नाही विचारणार ना की चला आता व्हेअरचा टॉपिक आहे तर व्हेअरवर क्वेश्चन विचारते, कुठून पण क्वेश्चन विचारते, कंबाईन पण क्वेश्चन असू शकतो, जसं आपण हे बघितलंय. हे क्लिअर आहे सगळ्यांना? याच्यात काही डाऊट आहे का? क्वेश्चन क्लिअर आहे का? हे ग्रुप बाय कधी यूज करतो ते क्लिअर आहे का? ऑनलाईन स्टुडंट कोणाला डाऊट आहे का? ऑनलाईन स्टुडंट समजत नाहीये, काय कळतंय नाही कळत आहे, काही रिस्पॉन्स तर का डोक्यावरून जात आहे सगळंच? ऑनलाईन स्टुडंट आवाज येत नाही का माझा? कुणीच का नाही बोलत आहे काय? हॅलो सर. हा यस. हॅलो सर. हो बोला ना, समजतंय का नाही? सर मी रिपीट. सर मी हॅलो हो बोला. सर, रिपीट करा ना एकदा. ओके रिपीट. ओके रिपीट, ठीक आहे. चला पुन्हा एकदा एका सिंपल क्वेश्चन पासून स्टार्ट करू. हा सॅलरी टेबल आहे. ओके. ठीक आहे. आता मला, आपण ग्रुप बाय काय यूज करत होतो? ग्रुपिंग करणं म्हणजे काय मला एक सांग. इंग्लिश शब्द आहे फक्त. अर्थ काय ग्रुप करणं म्हणजे? आता तुम्हाला काय गेम खेळायचा आहे, ग्रुप करता, डिवाइड करता. एका टीम मध्ये 10 जण आहे, दुसऱ्या टीम मध्ये 5 जण आहे, ग्रुप करतोय ना. आता इथं मला ग्रुप करायचं EMP नंबरचा, म्हणजे काय करणार, सेम सेम एम्प्लॉय मी एका टीम मध्ये घेणार. ज्यांचं 10,001 एम्प्लॉय नंबर आहे ते एका टीम, म्हणजे एक त्यांचा ग्रुप केला. 10,002 चा एक ग्रुप केला. म्हणजे ग्रुप बाय कधी यूज करतो? जेव्हा सेम व्हॅल्यू असतील ना त्यांना आपल्याला एकाच याच्यात टीम मध्ये घ्यायचंय, मग त्यांचा ग्रुप बाय करणार मी. तो कधी करणार? जर सपोज मला मला माझा क्वेश्चन असा होता, मला सॅलरी सम फाइंड करायची होती प्रत्येक एम्प्लॉय साठी. आता हा एकच एम्प्लॉय ना, 10,001 10,001 एकच एम्प्लॉय, फक्त त्याचे रेकॉर्ड 17 वेळा आलेले. एम्प्लॉय तर तो एकच एकच माणूस असेल ना. त्याची सॅलरीची मला सम पाहिजे होती की त्याला आतापर्यंत किती सॅलरी दिली. ह्या वर्षी त्याला 60,000 दिली ती, ह्या वर्षी त्याला 62,000 दिली. तर मला सम करायचं आहे टोटल त्याला आतापर्यंत किती सॅलरी दिली. तर मग सम करण्यासाठी मला एम्प्लॉय नंबर वाईज सम करायचं आहे ना. सम मला कसं करायचंय, एम्प्लॉय नंबर वाईज सम करतोय मी. ओके. सेम सेम एम्प्लॉय नंबर काय करणार, एका टीम मध्ये घेणार. मग इथं रिपीटेड व्हॅल्यू कोणत्या आहे? एम्प्लॉय नंबरची व्हॅल्यू रिपीटेड. मला त्यांच्यावर ग्रुप बाय करायचं, म्हणजे त्यांना एका टीम मध्ये घ्यायचं. माझा क्वेश्चनच तो होता की एका एम्प्लॉय साठी टोटल सॅलरी फाइंड करा. आता एका ह्या 10,001 साठी जर टोटल सॅलरी फाइंड करायची, मग 10,001 किती वेळा आला इथं बघा, 17 वेळा. मग ह्या 17 वेळा त्याचे ही 17 काउंट करावं लागते, सॅलरीची सम घ्यावं लागेल. ओके. मग ग्रुप बाय मी कशावर करतोय ह्या क्वेश्चन मध्ये? EMP नंबरवर करतोय ना. EMP नंबरवर ग्रुप बाय करतोय, तेव्हा काय होईल, हा 17 वेळा रिपीट झालेला EMP नंबर एका टीम मध्ये जाईल आणि मग त्याची ही टोटल सम देईल. क्लिअर आहे? सेम काय होईल, हा 10,002 किती वेळा आलाय? 6 वेळा आलाय. नाही सर, हा 6 वेळा आलाय, तर तो एका टीम मध्ये जाईल आणि मग ही त्याची सम किती येते? 4,13,127. सेम परत मी ग्रुप बाय सपोज EMP नंबरवर करतोय, तर 10,003चं पण ज्यांचं EMP नंबर 10,003 असेल ते एका टीम मध्ये येतील, त्यांच्या सॅलरीचं सम. आधी आपण काय करत होतो, फक्त सम करत होतो, टोटल अख्ख्या टेबल सम करत होतो. टेबल मध्ये जेवढे सॅलरी कॉलम पूर्ण याचा सम करत होतो. पण आता काय करायचंय मला, एम्प्लॉय वाईज सम करायचंय ना. सम मला कशी करायची, एम्प्लॉय वाईज करायची, एम्प्लॉय नंबर वाईज. प्रत्येक एम्प्लॉय साठी किती सॅलरी दिली, मग मी ग्रुप बाय कशावर करणार, एम्प्लॉय नंबरवर. तर सेकंड क्वेश्चन काय होता आपला बघा. सेकंड क्वेश्चन असा होता की राईट अ क्वेरी दॅट ऑब्टेन 2 कॉलम.
फर्स्ट कॉलम मस्ट कंटेन अॅन्युअल सॅलरी हायर दॅन 80,000. आता सपोज माझा क्वेश्चन असा आहे, मला असे एम्प्लॉय फाइंड करायचे ज्यांची सॅलरी 80,000 पेक्षा जास्त आहे. हा क्वेश्चन आपण आधी पण बघितलेला आहे 2-3 दिवसापूर्वी. मला असे एम्प्लॉय फाइंड करायचे ज्यांची सॅलरी 80,000 पेक्षा जास्त आहे किंवा 60,000 पेक्षा जास्त आहे. आपण काय करायचो, सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरी वेअर सॅलरी ग्रेटर दॅन 80,000. ओके. आता फक्त असेच एम्प्लॉय येतील ज्यांची सॅलरी 80,000 पेक्षा जास्त आहे. बघा प्रत्येकाची सॅलरी कॉलम चेक करा, 80,000 पेक्षा जास्त आहे. एकाची पण सॅलरी 60-70 अशी दिसणार नाही. ओके, हे क्लिअर इथपर्यंत. फक्त इथं स्टारच्या ऐवजी मी काय केलं, सॅलरी कॉलम घेतला. का बरं? कारण तो काय म्हणतोय 2 कॉलम आउटपुट मध्ये पाहिजे. फर्स्ट कॉलम काय कंटेन केलं पाहिजे, सॅलरी. फर्स्ट कॉलम मध्ये मी सॅलरी कंटेन करतो, सॅलरी येणार याच्यात. कोणती सॅलरी येणार, अशी सॅलरी जी 80,000 पेक्षा जास्त आहे. कारण बघा इथं मी सॅलरी कॉलम घेतोय, परत व्हेअर मध्ये काय केलंय, त्याच कॉलमवर कंडिशन काय दिली, 80,000 पेक्षा जास्त. म्हणजे ह्या कॉलम मध्ये ज्या व्हॅल्यू येतील त्या सगळ्या व्हॅल्यू 80,000 पेक्षा जास्त असतील. सेकंड कॉलम आहे काउंट ईएमपी नंबर का घेतला होता. माझा क्वेश्चन काय होता, सेम सॅलरी साठी किती एम्प्लॉईज काम करतायत त्या कंपनीमध्ये. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा अमेझॉन कंपनी. ओके, त्यामध्ये 1000 लोक काम करतायत. 80,000 सॅलरी असलेले 10 जण आहे. मग माझा आउटपुट मध्ये काय येणार, हे सॅलरी कॉलम मध्ये पहिली रो येणार 80,000, काउंट मध्ये काय येणार 10 लोक आहे 80,000 साठी. सेम परत सॅलरी मध्ये सेकंड रो येईल, 90,000 सॅलरी असलेले 15 रो आहे. 1 लाख सॅलरी असलेले 8 लोक आहे. 10 लाख सॅलरी त्यांना असे लोक 4 आहे. असं मला करायचं ना, आउटपुट करते. क्वेश्चन समजला काय, सेम सॅलरीचे किती लोक आहेत त्या कंपनीमध्ये काम करतात, मला हे फाइंड करायचं. मग त्यांनी एकदम डिटेल मध्ये क्वेश्चन दिलं, 2 कॉलम आउटपुट मध्ये पाहिजे. पहिला कॉलम तो सॅलरी आहे, दुसरा कॉलम काय कंटेन करतो, त्याला रिनेम करा ईएमपी विथ सेम सॅलरी. मस्ट शो द नंबर ऑफ एम्प्लॉईज कॉन्ट्रॅक्टेड टू दॅट सॅलरी. दॅट सॅलरी म्हणजे कोणती सॅलरी, ही सॅलरी. इथं जी सॅलरी, इथं सॅलरी कोणती ती, सपोज आता नुसती मी एवढी क्वेरी रन केली नाही, ती नाही, फक्त आता इथं जर सपोज आता इथं किती आहे, 80,001 आहे सपोज. आता 80,001 किती जणांची सॅलरी बघा, किती जण आहे, 1 2 3 4 5 6 7 8 अशी 80,000 रिपीट झाली नाही. मला काय पाहिजे, 80,001 सॅलरी असलेले, याच्या पुढे काही एम्प्लॉय नंबर. किती एम्प्लॉय नंबर, 10 आहे, तर इथं 10 नंबर आहे. क्वेश्चन क्लिअर आहे. तर मग मी तेच लिहिलंय, सिलेक्ट सॅलरी. काउंट का घेतला, कारण की एम्प्लॉय नंबर किती त्या सॅलरीसाठी मला काउंट करायचे, म्हणून काउंट घेतला. ब्रॅकेट मध्ये एम्प्लॉय नंबर, त्याचं नाव आपल्याला चेंज करायचं ऍज ईएमपी विथ सेम सॅलरी, कारण त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलंय. त्यानंतर फ्रॉम, सिलेक्ट नंतर आपण कॉलमचे नाव घेतो, त्यानंतर आपला फ्रॉम येतो. फ्रॉम मध्ये काय कशाचं नाव असतं, हे टेबलचं नाव. हे नाव कसलं आहे, फ्रॉम मध्ये टेबलचं नाव आहे ना. आता एवढ्या क्वेरी होतोय, तुम्हाला कळलं पाहिजे. फ्रॉम टेबल नेम. नंतर व्हेअर मध्ये कोणता कॉलम घेतो, असा कॉलम ज्यावर कंडिशन आहे, आणि तो कॉलम आपला ऍक्च्युअल मध्ये प्रेझेंट पाहिजे टेबल मध्ये. हा सॅलरी नावाचा कॉलम टेबल मध्ये प्रेझेंट आहे का, सॅलरी टेबल हे काय, सॅलरी नावाचा कॉलम प्रेझेंट आहे टेबल मध्ये. मग त्यावर कंडिशन काय होती, सॅलरी ग्रेटर दॅन 80,000. ठीक आहे. त्यानंतर काय केलं आपण, ग्रुप बाय यूज केलं. ग्रुप बाय का केलं, कारण की मला सेम सॅलरी साठी किती एम्प्लॉईज काम करतायत ते काउंट करायचे होते. काउंट ईएमपी नंबर करतोय, पण मी सांगितलं होतं ग्रुप बाय करताना इथं तुम्ही कोणते पण कॉलम नाही विसरत. इथं जो कॉलम घेतलाय त्याच्यावरच तुम्हाला ग्रुप बाय करायचं. म्हणून मग मेन काय, इथं तुम्ही कोणता कॉलम घेतात ते मॅन्डेटरी, तो नीट विचार करून घ्यायचा. आणि तो असा कॉलम घ्यायचा ज्याच्यावर तुम्हाला ग्रुप बाय करायचंय पुढे जाऊन. म्हणून मी इथं सॅलरी कॉलम घेतला, आणि आउटपुट मध्ये पण त्यांनी सांगितलं इथं सॅलरी कॉलम घ्या. मग मला त्याच्यावर ग्रुप बाय करावं लागलं, सॅलरीवर ग्रुप बाय केलं. का बरं, कारण की सेम सॅलरीचे मी एका टीम मध्ये घेतले, 80,000 सॅलरी असलेले एका टीम मध्ये घेतले. मग काउंट केलं. सपोज मी कंपनीत गेलो आणि ज्यांना 80,000 सॅलरी, त्यांना म्हणलं तुम्ही एका साईडला या. ते एका साईडला आले आणि काउंट केलं की 80,000 सॅलरीचे किती लोक आहे टोटल. मग त्यांना काउंट केलं, ते सपोज 10 लोक होते. सेम 90,000 सॅलरीसाठी टोटल किती लोक आहे, तेच केलंय मी इथं. फक्त क्वेरी आउट, त्याच्यासाठीच एक क्वेरी राईट केली आणि तेच आन्सर करते. ही क्वेरी जर मी रन केली तर काय करते, 80,001 असलेले 12 जण आहे, 80,002 साठी 10 जण आहे, 80,003 साठी परत 10 जण आहे. सेम 80,046 साठी 11 जण आहे. सॅलरी बघा, आपल्याकडे 60,000 सॅलरी असलेले पण एम्प्लॉय, पण इथं दिसताय का ते,
का नाही दिसत आहे? कारण की आपली कंडिशनच सॅलरी 80,000 पेक्षा मोठी असते. कळत आहे? जर मी ही वेअर कंडिशनच जर काढून टाकली थोडक्यात, तर मग सगळ्या सॅलरी आणि बॅलन्स दिसत. आता बघा, 38,735 सॅलरी असलेला एक जण आहे, याचा पण एक आहे. हे बघा, सगळे हे स्टार्टिंगचे सगळे एक 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 आहे. इथून चालू होतं. 47,503 असलेले 19 जण आहे. पण आपल्याला 80,000 का दाखवत होते? कारण की आपली कंडिशन ती होती. कळतंय ना? कंडिशन काय होती? वेअर सॅलरी ग्रेटर दॅन 80,000. आता क्लिअर आहे ऑनलाईन स्टुडंट? ग्रुप बाय कधी करतो? जेव्हा आपल्याला सेम सेम एका टीम मध्ये घ्यायची आणि त्यांच्यावर आपल्याला काहीतरी काय म्हणतो आपण ऑपरेशन करायचंय. सेम मग काय करणार? ग्रुप बाय. इंग्लिश शब्द आहे, ग्रुपिंग करायचंय आपल्याला त्यांचं. कळतंय? क्लिअर आहे का सगळ्यांना? येस सर. रेकॉर्डिंग चालू आहे ना रे? दिसत का? हा चालू. चालू ठेव ना. आता बंद केलं तर बंद केलं. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना? ग्रुप बाय कधी केलं मी? आता आपण मला एक सांगा, व्हेअर मध्ये कोणते कॉलम घेत होतो? ज्या कॉलमवर कंडिशन आहे, पण तो कॉलम काय आपला टेबल मध्ये प्रेझेंट होता. आता सपोज एक क्वेश्चन असा घेऊ, जो कॉलम आपला टेबल मध्ये प्रेझेंटच नसेल. आता मला एक सांगा, आधी मला ऍव्हरेज सॅलरी फाइंड करायची त्या पूर्ण सॅलरी कॉलम सॅलरी टेबल मध्ये. कसं करणार? काल फाइंड केलंय आपण. सम करायची होती, सम सॅलरी केला. आता ऍव्हरेज सॅलरी करायची, एक क्वेरी सांगा पटकन. काय? बोला बोला पटकन. सिलेक्ट ऍव्हरेज सॅलरी फ्रॉम सॅलरीज. आता याला नाव देतो ना मी, ऍव्हरेज सॅलरी. कसं दिसतं मग याला? ऍज इथं असं म्हणतो, ऍव्हरेज सॅलरी. आली ऍव्हरेज सॅलरी. ही सगळ्या जणांची ऍव्हरेज सॅलरी आहे ना, बरोबर? आता यामध्ये आपण काय केलं? एम्प्लॉयला ग्रुप बाय करून त्यांची सम फाइंड केली. सेम मला आता सेम सेम एम्प्लॉय साठी ना मला त्यांची ऍव्हरेज सॅलरी फाइंड करायची. म्हणजे 10,001 ची ऍव्हरेज सॅलरी किती आहे, 10,002 ची ऍव्हरेज सॅलरी किती आहे, त्यासाठी कोण क्वेरी सांगता का? आता कसं करणार? आउटपुट मध्ये माझा आला पाहिजे ईएमपी नंबर आणि त्याच्या पुढे दुसरा कॉलम पाहिजे ऍव्हरेज सॅलरी. पहिला कॉलम कोणता आहे? ईएमपी नंबर. मग काय? सिलेक्ट ईएमपी नंबर. दुसरा कॉलम काय? ऍव्हरेज सॅलरी. तर दुसरा कॉलम आहे आपला ऍव्हरेज सॅलरी. त्याला नाव ऍव्हरेज सॅलरी असं नाव दिलं. त्यानंतर टेबलचं नाव घेतो, फ्रॉम सॅलरीज. ओके. त्यानंतर त्यानंतर काय घेणार? व्हेअर का घेणार? आता माझी काही कंडिशन आहे का? व्हेअर कधी घेतो? परत एकदा सांगतो मी, काही कंडिशन असली तर. माझी कंडिशन नाही, मला काय करायचं फक्त सेम सेम एम्प्लॉय एका याच्यात त्यांची टीम करायची आणि त्यांची ऍव्हरेज सॅलरी घ्यायची. आता ऍव्हरेज सॅलरी तर येते, इथं ऍप कॅल्क्युलेट होईल. तुम्हाला नाही करायची ती, सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करेल. फक्त मग इथं काय करणार? ग्रुप बाय. आता ग्रुप बाय ग्रुप कशावर बाय. करणार? का बरं? कारण की ती ईएमपी नंबर ईएमपी कॉलम नंबर. घेतला. यस, ग्रुप बाय ईएमपी नंबर. आता याला जर रन केलं मी, तर काय होतंय? ईएमपी नंबर आणि त्याची ऍव्हरेज सॅलरी. आणि आपण आधी काय करत होतो? ईएमपी नंबर आणि त्याची सम सॅलरी. ऍव्हरेज कसं फाइंड करता माहिती ना? सम ऑफ जेवढी सम असेल डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ काउंट. काउंट घ्या किती तो काउंट आहे. सो ईएमपी नंबर. आता क्लिअर आहे ग्रुप बाय कधी यूज करतो? इथं सम आधी आपण सम गेलो होता, आता ऍव्हरेज फाइंड केलंय. आता माझा क्वेश्चन लक्ष द्या काय आहे. आता तुम्ही ऍव्हरेज फाइंड केलं, ग्रुपिंग करून प्रत्येक एम्प्लॉयचं ऍव्हरेज फाइंड केलं. तर ग्रुप बाय का केलं? कारण की एम्प्लॉय नंबर ग्रुप बाय केलं, कारण की एम्प्लॉय नंबर हा रिपीटेड होता आणि मला फक्त त्याच एम्प्लॉय साठी त्याची टोटल सॅलरी जेवढी होती त्याची सम करून मला त्याचं ऍव्हरेज फाइंड करायचं होतं. म्हणून मी एम्प्लॉय नंबर ग्रुप बाय केलं. आता माझा क्वेश्चन असा आहे,
क्वेश्चन काय आहे, सिलेक्ट ऑल एम्प्लॉईज हुज ॲव्हरेज सॅलरी इज हायर दॅन $1,20,000 पर ॲनम. मला एक सांगा काय करायचंय, प्रत्येक एम्प्लॉयची तुम्ही ॲव्हरेज सॅलरी फाइंड केली इथं. हे दिसतीये, हे प्रत्येक एम्प्लॉयची ॲव्हरेज सॅलरी दिसते ना. ह्या एम्प्लॉयची किती ॲव्हरेज सॅलरी आहे, रीड करता कुणी, किती आहे, 75,000 आहे ना ॲव्हरेज सॅलरी. याची किती आहे, 68,000. थर्ड नंबरची किती आहे, 43,000. याची नंतर किती आहे, फोर्थची 56,000. प्रत्येकाची ॲव्हरेज सॅलरी आहे ना. काही डाऊट आहे का, डाऊट आहे काही? इथं बघा आता 10,005 आहे, याची ॲव्हरेज सॅलरी किती आहे, 87,270. पण मला काय पाहिजे, हे कुणी नकोच आहे, यांची ॲव्हरेज सॅलरी खूप कमी. मला अशाच पाहिजे ज्यांची ॲव्हरेज सॅलरी 1,20,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, हायर दॅन 1,20,000 पेक्षा ज्यांची ॲव्हरेज सॅलरी जास्त आहे. आता माझ्याकडे ॲव्हरेज सॅलरी मी कॅल्क्युलेट केली सगळ्यांची, पण आता ही खूप कमी आहे ना, काही काहींची 60,000, 84,000. हे नकोच आहे मला, यांना फिल्टर आउट करायचंय परत. त्यांची सॅलरी 1,20,000 पेक्षा जास्त आहे. असं आहे का कुणी आपल्याकडे? आता याची 1,12,000 आहे, हा पण नाही आणणार. पण आता असं बघायला गेलं तर मला दिसत नाही, पण आपण डायरेक्ट कंडिशन लावूनच बघू कुणी आहे का नाही. ठीक आहे, तर आता मी कंडिशन, आता सांगा मला मी काय क्वेरी लिहू. क्वेरी सांग, बोला पटकन, कुणी बोलतंय का? सिलेक्ट एम्प्लॉय नंबर कॉमा ॲव्हरेज सॅलरी, कारण की आउटपुट मध्ये मला काय पाहिजे, EMP नंबर आणि त्याच्या पुढे ॲव्हरेज सॅलरी. याला ऍज ॲव्हरेज सॅलरी, या ऍज काय घेतोय, कारण की नाव आपल्याला आता असं नाव दिसन कॉलमचं, त्याच्यापेक्षा हे भारी वाटतं ना ॲव्हरेज सॅलरी. ब्रॅकेट मध्ये कुठं नाव असतं. त्यानंतर फ्रॉम सॅलरीज, ओके. त्यानंतर बोला पटकन, ओके. where salary greater than सॅलरी ग्रेटर दॅन नाही पाहिजे मला ॲव्हरेज सॅलरीवर करायचंय ना, ॲव्हरेज सॅलरी पाहिजे ना माझी. वेअर ॲव्हरेज सॅलरी म्हणजे ही ना, हा मग काय, ॲव्हरेज सॅलरी ग्रेटर दॅन किती पाहिजे, ओके. त्यानंतर ग्रुप बाय राहिलं ना, ग्रुप बाय एम्प्लॉय नंबर. क्लिअर आहे सगळ्यांना, समजतंय तुम्हाला, सगळ्यांना समजलंय, नक्की समजलंय, ऑनलाईन समजलंय का सगळ्यांना? सगळ्यांना समजलंय, असं कोणीच नाही ज्याला समज नाही. असं कोण आहे ज्याला समजलं नाही, त्यांनी हँड रेज करा. हँड रेज करा ज्याला समजलं नाही त्याला. कुणीच नाही असं ज्याला समजलं नाही, म्हणजे सगळ्यांना समजलंय. एक तरी पाहिजे असं की ज्याला समजलं नाहीये, कारण की मला समजलं नाही म्हणून मी म्हणतोय. मला तर समज नाही, मी हँड रेज करतोय, मला समजलं नाही. की आहे का कोणी की ज्याला समजलं नाहीये? तुम्हाला नाही रिपीट तर मी करतोय. ही क्वेरी समजली का नाही ते सांगा फक्त. ही कंडिशन समजली ना, ग्रुप बाय. ओके, तर किती जणांना समजली नाही मला ते सांगा. 4-5 जण आहे ना. ओके, राऊत आहे, दीपक, मला पण नाही समजलंय, 3 जण आहे, शिवानी, ओके, 4 अजित, ओके. आता जर मी हँड रेज नसता केला तर तुम्ही केलाच नसता का मग? आता मी हँड रेज केल्यावर तुम्ही हँड रेज करताय, मग तुम्हाला समजत नाही, मग आधीच करायला पाहिजे होतं ना. आता ज्यांनी हँड रेज केलाय ना त्यांचाच आन्सर बरोबर आहे, कारण की इथं ज्यांना समजलंय तर त्यांची कन्सेप्टच क्लिअर नाही. ही क्वेरी चुकली तर तुम्हाला समजली कसं काय, मी ते म्हणतो. क्वेरी चुकली आपली. तुम्ही काय करताय, परत एकदा सांगतो, व्हेअर मध्ये आपण असा कॉलम घेतो जो कॉलम टेबल मध्ये आहे. तुम्ही म्हणता ऍव्हरेज सॅलरी घ्यायची ग्रेटर दॅन 1,20,000 पाहिजे. हा टेबल आहे माझा सॅलरी, याच्यात दाखवा कुठे ऍव्हरेज सॅलरी कॉलम आहे माझा. ऍव्हरेज सॅलरी कॉलम कुठे आहे माझा, दाखवा या टेबल मध्ये. 3 दिवसापासून आपण व्हेअर शिकतोय, मी सांगतोय व्हेअर मध्ये आपण असा कॉलम घेतो. मी हे पण बोललो होतो की मी असं का बोलतोय तुम्हाला पुढे जाऊन सांग. व्हेअर मध्ये आपण असा कॉलम घेतोय ज्याची सॅलरी, जो कॉलम आपला ऍक्च्युअल मध्ये टेबल मध्ये प्रेझेंट आहे त्याच्यावर कंडिशन आहे. क्लिअर आहे ना? सॉरी इथं काय झालं, हा
कंडिशन कशावर आहे माझी? ऍव्हरेज सॅलरी कॉलमवर आहे. पण मी काय म्हणलो, तो व्हेअर मध्ये असा कॉलम घ्या ज्याच्यावर कंडिशन आहे आणि जो टेबल मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, आता याच्यावर कंडिशन आहे पण हा टेबल मध्ये प्रेझेंट आहे का? मग हा तुम्ही व्हेअर मध्ये काय घेताय? त्यासाठी असं कॉलम असेल ज्यावर कंडिशन आहे आणि जो आपल्या टेबल मध्ये प्रेझेंट आहे. कारण की हा टेबल मध्ये प्रेझेंट नसणारच आहे ना, आपण क्रिएट केलाय त्याला. आपण इथं कॅल्क्युलेट करतोय ऍव्हरेज सॅलरी, एक नवीन कॉलम तयार करतोय. त्यासाठी आपली नवीन कन्सेप्ट असते हॅव्हिंग. कळतंय? हो. आता इथं काय आलंय, मी इथं हॅव्हिंग घेतलं, इथं काय केलंय, ग्रुप बायला एरर आलाय. तर मग आपला हॅव्हिंग आपण कधी पण घेताना ग्रुप बाय नंतर असतं. आता हे आपण सिक्वेन्स शिकणार आहे. एकदा पूर्ण आपली एकदा क्वेरी हॅव्हिंग वगैरे ऑर्डर बाय ग्रुप बाय सगळं झाल्यावर मी सांगणार कशी सिक्वेन्स. आणि मग मी आता एक्झिक्यूट करतोय ती क्वेरी. आता बघा प्रत्येकाची ऍव्हरेज सॅलरी काय आहे, 1,20,000 जास्त आहे. पण तो असा कोणता एम्प्लॉय नंबर आहे, 11,486 एम्प्लॉय नंबर ज्याचा आहे, त्याची ऍव्हरेज सॅलरी 1,20,000 जास्त आहे. त्याची किती, 1,24,000 समथिंग. प्रत्येकाची सॅलरी बघा 1,20,000 जास्त असेल. असा कोणती नसन ज्याची सॅलरी 1,20,000 कमी आहे. कळतंय का? आता मला सांगा, व्हेअर कधी यूज करतो मला सांगा. बोला, सगळ्यांनी बोला. एक व्हेअर कधी यूज करतो? असा आन्सर कसं देणार? आता मी जर विचारलं तुम्हाला व्हेअर कधी यूज करणार, तो व्हेअर कधी यूज करतो जर एखाद्या कॉलमवर कंडिशन असेल आणि तो कॉलम आपला ऍक्च्युअली टेबल मध्ये प्रेझेंट असेल. ओके, कधी यूज करतो व्हेअर? कॉलमवर कंडिशन असेल आणि तोच कॉलम टेबल मध्ये आपल्या प्रेझेंट असेल. ओके. हॅव्हिंग कधी यूज करणार? असा कॉलम ज्यावर कंडिशन आहे पण तो ऍक्च्युअल मध्ये प्रेझेंट नाहीये, तो आपण कॅल्क्युलेट करतोय. इन शॉर्ट, हॅव्हिंग आपण ऍग्रीगेट फंक्शनच्या कॉलमवर यूज करतो. बघा ना, ऍव्हरेज सॅलरी हा आपला ऍग्रीगेट फंक्शन यूज केलं ना इथं कॉलमवर, त्याच कॉलमवर आपण हॅव्हिंग यूज करतो. मग मी हॅव्हिंगच्या ऐवजी व्हेअर यूज करू शकतो का? कारण की आपण करून बघितली तर व्हेअर रॉंग होती आपली क्वेरी. कळतंय ना? हॅव्हिंगच्या जागेवर मी व्हेअर यूज नाही करू शकत. पण आपण ज्या वरती व्हेअर शिकलोय का, की सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज व्हेअर एम्प्लॉय नंबर ग्रेटर दॅन, व्हेअरच्या जागेवर मी हॅव्हिंग यूज करू शकतो. लक्षात ठेवा, व्हेअरच्या जागेवर तुम्ही हॅव्हिंग यूज करू शकता, पण हॅव्हिंग जिथे घेतो हॅव्हिंगच्या जागेवर तुम्ही व्हेअर यूज नाही करू शकत. हॅव्हिंग हा फक्त तुम्ही कधी यूज करता, एक तर ग्रुप बाय केलेला कॉलम आहे त्याच्यावरच, किंवा मग एकदा सिंपल कॉलमवर पण यूज करू शकतो व्हेअरच्या ऐवजी. पण व्हेअर कसं यूज करता, फक्त कॉलमवर यूज करता, असा कॉलम ज्यावर कंडिशन आहे आणि तो कॉलम तुमचा टेबल मध्ये प्रेझेंट. डिफरन्स कळालाय? हा पण एक क्वेश्चन आहे, 90% यूज होतो इंटरव्ह्यू मध्ये, व्हेअर आणि हॅव्हिंग मध्ये काय डिफरन्स. आणखी एक क्वेश्चन होता, फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं, काय एसक्यूएल माय एसक्यूएल मध्ये काय डिफरन्स. ओके, हँड रेज केलाय कोणीतरी. येस, कोणाला डाऊट आहे काही? हा, येस राजेश. सर एक मिनिट, स्क्रीन ते दाखव. आपण ऍव्हरेजला ऍव्हरेज सॅलरीला ऍज ऍव्हरेज सॅलरी म्हणून केलं ना वरती, सॅलरीला ऍज ऍव्हरेज सॅलरी केलं. हा, तर मग खाली हा ऍव्हरेज सॅलरी जे आहे हॅव्हिंग नंतर, ओके. ते सॅलरीच म्हणून राहील ना, म्हणजे जर कन्सिडर करायला गेलं तर. हा, ऍव्हरेज सॅलरी एक मी कॉलम तयार करतोय. सॅलरी कॉलम तर माझ्या टेबल मध्ये आहे. हो त्या आहे कॉलमला सर. मी काय केलं, फक्त ऍव्हरेज करतोय त्या कॉलम. हो ओके, पण त्या पूर्ण कॉलमचा ऍव्हरेज नाही करत, काय करतोय, सारख्या सारख्या एम्प्लॉय वाईज त्याचा ऍव्हरेज करत चाललोय. ओके, ह्या कॉलमला मी काय नाव दिलं, ऍव्हरेज सॅलरी. तेच नाव मी इथं ऍव्हरेज सॅलरी घेतलंय. एक हो तर तुम्ही सर, हे मग मी ऍज म्हणजे तुम्ही जे नाव दिलंय ते घ्या, नाही तर मग तुम्ही डायरेक्ट याच्या ऐवजी हे ऍव्हरेज सॅलरी कॉपी पेस्ट करून डायरेक्ट इथं असं घेऊ शकता. मग सर असं हे घेतलं तर प्रेझेंट आहे ना टेबल मध्ये. कुठे टेबल मध्ये प्रेझेंट आहे? माझा टेबल कोणता आहे? सॅलरी टेबल आहे. या सॅलरी टेबल मध्ये माझे 4च कॉलम आहे डेटाबेस मध्ये, एम्प्लॉय नंबर, सॅलरी, फ्रॉम डेट टू डेट. कुठं प्रेझेंट आहे हो, मग ऍव्हरेज सॅलरी सॅलरी कॉलम? प्रेझेंट आहे ना असं म्हणतोय सर. सॅलरी प्रेझेंट आहे. माझं मग सॅलरीवर सॅलरी कंडिशन नाहीच आहे ना. तुम्ही रिनेम केलं ना फक्त ऍव्हरेज सॅलरी म्हणून. सॅलरी रिनेम नाही केली मी. ऍव्हरेज सॅलरी हा कॉलम आहे, तो रिनेम करतोय. क्वेश्चन बघा काय, हुज ऍव्हरेज सॅलरी इज हायर दॅन 1,20,000. तो असं म्हणलाय का हुज सॅलरी इज हायर दॅन 1,20,000? नाही.
तो म्हणतोय की ऍव्हरेज सॅलरी इज हायर दॅन 1,20,000. मग कोणत्या कॉलमवर कंडिशन आहे? ऍव्हरेज सॅलरीवर कंडिशन आहे. ऍव्हरेज सॅलरी कॉलम आहे का प्रेझेंट? नाहीये. हा ऍव्हरेज सॅलरी कॉलम नाहीच आहे आपल्याकडे. मी कॅल्क्युलेट केलाय फक्त सॅलरीला. ते आउटपुट साठी घेत आहे. कोणतं? हा कॉलम, हे हा सॅलरी का ब्रॅकेट नाही मध्ये? नाही, च्या समोर जे घेत आहे ना ते फक्त आउटपुट टेबल मध्ये हा, इंडिकेट हे फक्त करणार. आउटपुट टेबल मध्येच फक्त इंडिकेट होणार. ही क्वेरी जेव्हा रन करतोय, हे ऍज तुम्ही जे घेताय ना ऍज, हे फक्त तुम्हाला Yes. सॉरी, हा, हे ऍज जो घेतोय तो फक्त इथं दिसण्यापुरताच आहे. जर तुम्ही ऍज घेतला नाही तर काय होईल? काय नाही होणार, फक्त नाव चेंज होईल. आउटपुट ओके, एक मिनिट, काहीतरी हा. आता इथं काय इथे म्हणते बघा, हॅव्हिंग चेक करावं लागेल. ऍव्हरेज सॅलरी नाही, इथं पण काय घ्यावला? सेम हे नाव घ्यावं सॅलरी लागेल. कंट्रोल सी. सॅलरी नाही येते, ऍव्हरेज सॅलरी. ऍव्हरेज याला सॅलरी नुसतं सॅलरी नका म्हणून. हा ऍव्हरेज सॅलरी कॉलम बघा. नाव कसं आलं? हे असंच नाव आलं. पण आता मी इथं जर ऍज घेतोय, ऍज ऍव्हरेज सॅलरी, आता काय नाव येईल? क्लिअर आहे? हा कॉलम नाहीच आहे, कन्फ्युज होऊ नका. हा ब्रॅकेट मधला कॉलम आहे, ठीक आहे, हा सेपरेट कॉलम आहे, पण मी हा त्याला सेपरेट घेतोय. मी त्याच्यावर काहीतरी ऑपरेशन करतोय ना. मी ऍव्हरेजचं ऑपरेशन केलं त्या कॉलमवर आणि मग केलं तो. क्लिअर आहे आता? काय डाऊट आहे? डाऊट काय? डाऊट काय तुमचा? एकच मिनिट. ओके, एक मिनिट, सगळे लक्ष द्या. आपण स्टार्टिंगला आधी काय क्वेरी लिहिली? ही सेम क्वेरी होती मी, आणि तुम्हाला सगळ्यांना समजली पण होती ती, जी की इथं फक्त हॅव्हिंग नव्हता यूज केला आपण, त्याच्याऐवजी आपण ग्रुप बाय ते व्हेअर घेतलं होतं, बरोबर? व्हेअर, आणि तुम्ही म्हणले होते सॅलरी ग्रेटर दॅन, अशी क्वेरी होती ना, व्हेअर सॅलरी ग्रेटर दॅन, आणि खाली ग्रुप बाय एएमपी नंबर. आपण अशी होती, ती तुम्हाला सगळ्यांना समजली होती, पण ती चुकीची होती, कारण की आपल्याला हॅव्हिंग करायचं होतं यूज. आता ही क्वेरी जर मी रन केली तर रन होईल का रे? ही क्वेरी रन व्हायला पाहिजे का? होईल रन, का नाही होणार? पण आउटपुट वेगळं येईल. आता बघा, ही क्वेरी रन का होती? कुणी एक्सप्लेन करण का? कोणाला जर समजलं ही क्वेरी? आता हा काय करतोय, आधी काय करतोय हा, आता तुम्हाला ती पण कन्सेप्ट एक सांगायची होती, मी ती नंतर सांगणार होतो आपलं जसं पूर्ण शिकून झालं. पण आता बघा, इथं काय करतोय तो, पहिल्यांदा फ्रॉम सॅलरीज टेबल मध्ये जाणार, सॉफ्टवेअर टेबल सापडणार. सॉफ्टवेअर काय करून बॅकएंडला कसं प्रोसेस करतंय? 6 टेबल आहे, त्याच्यात शोधन सॅलरी टेबल कुठे आहे? ओके, आला सॅलरी टेबल, त्याचा सगळा डेटा ओपन कर. त्यामध्ये नंतर काय होतंय, तो करतोय सॅलरी ग्रेटर दॅन 1,20,000. ज्यांची सॅलरी ग्रेटर दॅन 1,20,000 त्यांना सेपरेट कर. तेच घेतले लक्षात, बाकीचे काढून टाकले. त्याच्यानंतर मग काय करतोय, त्याच्यात जे सेम सेम एम्प्लॉय नंबर असतील त्यांना ग्रुप बाय केलं, आणि मग त्यांची ऍव्हरेज सॅलरी कॅल्क्युलेट केली, आणि ती इथं तुम्हाला दाखवली, एम्प्लॉय नंबर ऍव्हरेज सॅलरी. पण तो ह्या कंडिशन मध्ये काय करतोय, तो काय करतोय, सॅलरी टेबल मध्ये जातोय. सॅलरी टेबल मध्ये गेल्यावर ग्रुप बाय करतोय सेम सेम एम्प्लॉयला, आणि त्यांची ऍव्हरेज फाइंड करतोय, आणि मग त्या ऍव्हरेजला काय करतोय, तो ग्रेटर दॅन 1,20,000 पेक्षा जे आहे ना त्यांनाच घेतोय. हे यस, हे काय केलंय, नाही इथं पण ग्रुप बाय केलंय, पण हा काय करतोय, आधी सॅलरीला सेपरेट आउट करतोय 1,20,000. इथं आपण सॅलरीला सेपरेट नाही करत, ऍव्हरेज सॅलरीला सेपरेट करतोय. 1,20,000 ऍव्हरेज सॅलरी जे आहे ना ते वेगळे घेतोय. हा डिफरन्स लक्षात ठेवा. मी तेच सांगतोय, हॅव्हिंग कधी येतो, ऍग्रीगेट फंक्शनचा कॉलम असेल तर त्यावर आपण हॅव्हिंग करतो, किंवा आपण ज्या पण कंडिशन मध्ये व्हेअर यूज करतो तिथे हॅव्हिंग घेऊ शकतो. पण हॅव्हिंगच्या जागेवर व्हेअर नाही घेऊ शकत. तुम्ही आता इथं व्हेअर नाही टाकू शकत. व्हेअर तुम्ही ऍग्रीगेट फंक्शनच्या कॉलम साठी नाही घेऊ शकत. सिंपल इंटरव्ह्यूअरने विचारलं ना हॅव्हिंग कधी यूज करणार, सिंपल त्याला सांगायचं ऍग्रीगेट फंक्शनवर हॅव्हिंग यूज करतो. ऍग्रीगेट फंक्शनचा जो कॉलम असेल त्यावर मी हॅव्हिंग यूज करणार. व्हेअर कधी यूज करणार, जर एखाद्या कॉलमवर कंडिशन आहे, तो कॉलम ऍक्च्युअली माझ्या टेबल मध्ये प्रेझेंट आहे, त्या कॉलम मध्ये मी व्हेअर यूज करणार. समजतंय आता? क्लिअर आहे सगळ्यांना? काही डाऊट आहे कोणाला? हे लेक्चर तुम्ही परत एकदा रिकॅप करा, तर तुम्हाला कळन, ही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ओके, आता एक सांगा, जसं आपण हे बघितलंय, तुम्हाला हे कळलंय ना, इथं डोंट लिमिट 10 रो, हे लिमिट दिलं म्हणजे मी आउटपुट मध्ये माझ्या तेवढेच रो दिसतील.
आता फॉर एक्झाम्पल मला एम्प्लॉय टेबल आहे माझं, त्याच्यातले मला सगळे रेकॉर्ड बघायचे. क्वेरी कोण सांगत? सिलेक्ट, सिंपल आहे ना, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. ओके, सेमीकोलन रन केली. किती रोज दिसत आहेत? 3,24,000. पण मला क्वेरी रन करताना लिमिट द्यायचं की 100च रो दिसल्या पाहिजे. एक तर मी इथून 100 रो करन, पण हे काय होईल मग, मी 100 इथं सिलेक्ट केलं तर मी 100 इथं क्वेरीला त्या प्रत्येक क्वेरीला ते लिमिट देते 100चं. मला प्रत्येक क्वेरीला नकोय, मी इथं डोंट लिमिट म्हणतो, आणि मला फक्त ह्या क्वेरीसाठी लिमिट द्यायचं, तर मी इथं म्हणन लिमिट 100 आणि ते रन करतो. तर बघा फक्त 100च रो आले. बघा इथे 100च एम्प्लॉय असेल टोटल. खाली खाली मी स्क्रोल करते बघा, 10,100. हे क्लिअर आहे? आता मला सांगा, आपण क्वेरी कशा राईट करत होतो? स्टार्टिंगला मी काय घ्यायचो? आता हे लक्षात द्या, आता हे 2च पॉईंट आहे, फक्त 5 मिनिटं लक्षात द्या, तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. काय स्टार्टिंगला काय घेत होतो मी? सिलेक्ट घेत होतो. सिलेक्ट मध्ये काय येतं? कॉलम नेम. कोणते कॉलम नेम? जे तुम्हाला आउटपुट मध्ये पाहिजे, तुमच्या आउटपुट मध्ये जे कॉलम. सिलेक्ट मध्ये काय घेतोय? कॉलम नेम घेतोय. त्यानंतर काय घेतोय? फ्रॉम घेतोय. ओके, कॉलम नेम्स. ओके, फ्रॉम मध्ये काय घेतोय आपण? टेबल नेम. क्लिअर आहे? हे ब्ल्यू नको व्हायला म्हणून मी इथं डबल अंडरस्कोर दिला. टेबल नेम घेतला फ्रॉम मध्ये. त्या फ्रॉम नंतर आपण काय घेतोय? फ्रॉम नंतर वेअर घेतो ना आपण, काही कंडिशन असली तर वेअर घेतो. वेअर मध्ये काय येणार? कॉलम नेम. पण कोणता कॉलम? कंडिशनल कॉलम, ज्यावर कंडिशन आहे असा कॉलम इथं नेम घ्याला. वेअर मध्ये ते आलं. त्यानंतर काय घेतो आपण? ग्रुप बाय. ग्रुप बाय मध्ये काय करतो? सारखे सारखे यांचे गट करायचे आपल्याला. ओके, ग्रुप बाय मध्ये मग अशा कॉलमचं नाव घेतो. मग इथं पण काय ना, कॉलम नेम ग्रुपिंग करण्यासाठी, ग्रुपिंग करायचे म्हणून इथं कॉलम नेम, म्हणजे तिथं ज्याच्यात सारख्या सारख्या व्हॅल्यू ते इथं. मग ग्रुप बाय नंतर आपण घेतो हॅव्हिंग. हॅव्हिंग मध्ये आपण काय घेतो? आताच बघितलं, ऍग्रीगेट फंक्शन ज्या कॉलमवर यूज केलंय त्या कॉलम घेतो. म्हणजे असा ऍग्रीगेट फंक्शनचा कॉलम ज्यावर कंडिशन आहे. इथं बघा ना, वरती काय केलं? कंडिशन कशावर होती? ऍव्हरेज सॅलरी ग्रेटर दॅन 1,20,000. मग ऍव्हरेज सॅलरी कॉलम होता का आपल्याकडे? नाही, तो आपण बनवला होता ऍग्रीगेट फंक्शनचा यूज करून. मग हॅव्हिंग कधी यूज करणार? असा कॉलम जो ऍग्रीगेट फंक्शन यूज करून बनवला आहे आणि त्याच्यावर कंडिशन आहे, तेव्हा हॅव्हिंग. हॅव्हिंग ऍग्रीगेट फंक्शनचा कॉलम नेम. हॅव्हिंग मध्ये आपण ते घेतो. क्लिअर आहे? हॅव्हिंग नंतर आपण घेणार ऑर्डर बाय. ऑर्डर बाय म्हणजे एखादं असेंडिंग करायचं, आउटपुट डिसेंडिंग करायचंय, तर ते इथं परत कॉलम नेम शॉर्टिंग साठी. ओके, मी याला खाली घेतो बरं का, इकडे ते स्क्रोल करला मला साईड. आणि लास्टला घेतो लिमिट, जे आपण बघितलं लिमिट, सपोज 10, 20 काय असेल ते. ओके, आणि नंतर सेमीकोलन. हे तुम्हाला पाठच करायचंय. मी परत सांगतो, पाठच करा. ही सिक्वेन्स कधीच चेंज होत नाही. सिलेक्ट, सिलेक्ट नंतर फ्रॉम येतो, व्हेअर, ग्रुप बाय, हॅव्हिंग, ऑर्डर बाय, लिमिट. परत एक व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन इंटरव्ह्यू साठी, कळतंय? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे इंटरव्ह्यू साठी. काय असणार आहे? आता मला एक सांगा, 2-3 लेक्चर मागं जा, आपण काय बघत होतो? सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज व्हेअर सॅलरी ग्रेटर दॅन 80,000. तिथं व्हेअरच यूज करतो आपण, ग्रुप बाय हॅव्हिंग ते यूजच नव्हतं करत. मग तुम्ही म्हणता ना आपली ही ऑर्डर आहे, तर मग का नाही यूज केलं? अरे क्वेश्चनच तेवढा होता ना. क्वेश्चन मध्ये मला ग्रुप बाय, ऑर्डर बाय, हॅव्हिंग हे यूज करायची गरजच पडत नव्हती. पण सपोज असा क्वेश्चन आहे तुम्हाला इंटरव्ह्यूने दिला, ज्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सिलेक्ट, फ्रॉम, व्हेअर हे तर करणंच आहे, ग्रुप बाय पण करायचंय, हॅव्हिंग पण करायचंय, ऑर्डर बाय पण, लिमिट पण. मग त्यासाठी ही ऑर्डर असते, सिलेक्ट, फ्रॉम, नंतर व्हेअर, मग ग्रुप बाय, मग हॅव्हिंग. मग कन्फ्युज नाही झाले पाहिजे. व्हेअर मध्ये आपण काय घेतो? असा कॉलम, नुसता कॉलम नाही, ज्यावर कंडिशन आहे तो ऍक्च्युअल मध्ये प्रेझेंट. फ्रॉम मध्ये काय घेतो आपण? टेबलचं नाव घेतो, कोणत्या टेबलवर आपल्याला हे करायचं का, आपण टेबलवर क्वेरी देतो. ठीक आहे. त्यानंतर ऑर्डर बाय मध्ये काय करतो? असं ज्याच्यावर आपल्याला सॉर्ट करायचं, असेंडिंग, डिसेंडिंग. ग्रुप बाय मध्ये काय करतो? कॉलम नेम घेतो, ज्याच्यावर आपल्याला ग्रुपिंग करायचं. आणि जे
ग्रुप बाय ज्या क्वेरी मध्ये असेल ना ती क्वेरी लिहिताना एकदम केअरफुल राहा, कारण की ग्रुप बाय करत असतील तुम्ही तर त्यामध्ये आपण कॉलमचे नाव कोणते पण नाही घेऊ शकत, बरोबर ना. आता मला सिंपल क्वेरी लिहायची, मी कोणते किती पण कॉलमचे नाव घे, नाही तर सिंपल एक स्टार देईन, सगळेच कॉलम येऊन जातील. पण जेव्हा ग्रुप बाय करतोय असेच कॉलम घेणार मी, ज्याच्यावर मला ग्रुप बाय करायचंय तोच कॉलम मी इथं घेणार. हे क्लिअर आहे? ही सिक्वेन्स क्लिअर आहे का? काय घेतो सिलेक्ट, तुम्हाला विचारतील पेपर देतील, तिथं पेपर असतो इंटरव्ह्यू मध्ये, ते म्हणतील सिक्वेन्सली एसक्यूएल ची सिक्वेन्स कशी आपण क्वेरी राईट करण्याची, सांगायचं सिलेक्ट. हे नाही लिहायचं बरं का मग तुम्ही सिलेक्ट कॉलम नेम असं नाही लिहायचं, फक्त एक कीवर्ड्स लिहायचे ब्ल्यू, सिलेक्ट फ्रॉम वेअर, त्यानंतर ग्रुप बाय, हॅव्हिंग, ऑर्डर बाय, लास्टला लिमिट. क्लिअर आहे? आणखी एक आता टॉपिक लास्टचा, ही तर झाली क्वेरी राईट करण्याची मेथड, ह्या ऑर्डरने तुम्हाला राईट करायची. पण क्वेरी एक्झिक्यूट कशी होती बॅकएंडला माहिती कोणाला? आत्ताच मी सांगितलं. सगळ्यात आता मी ही क्वेरी लिहिली आहे, ही माझी पूर्ण क्वेरी आहे, सिलेक्ट कॉलम नेस्ट फ्रॉम वेअर ग्रुप बाय हॅव्हिंग ऑर्डर बाय लिमिट. ह्या क्वेरी मध्ये सगळ्यात पहिलं काय होणार, आता सपोज मी एक अशी क्वेरी घेतो बरं का, चला एक एक्झाम्पल घेतो, सिलेक्ट कॉलम नेम सपोज एएमपी नंबर कॉमा ॲव्हरेज सॅलरी क्वेरीची ऑर्डर बरोबर आहे, सिलेक्ट घेतला, त्यानंतर फ्रॉम घेतला, व्हेअर ग्रुप बाय हॅव्हिंग ऑर्डर बाय लिमिट. काय मिस केलंय का? सिलेक्ट बरोबर ना, झालंय सगळं, सिलेक्ट फ्रॉम ओके. आता ही क्वेरी मी रन करतो, ही क्वेरी सेम आहे आपण आता बघितली, मी त्याच्यात एक व्हेअर कंडिशन ऍड केली. आता तो फक्त काय टाकलं, सगळे एएमपी नंबरचं नाही देणार मला, फक्त जे एएमपी नंबर 10,010 पासूनचे पुढचे आहे ना त्यांचंच देईन, त्यामध्ये पण असेच देईन ज्यांची ऍव्हरेज सॅलरी 1,20,000 आहे, असेच देईल तो. आणि शेवट काय ऑर्डर बाय एएमपी नंबर नुसार ऑर्डर बाय कर. आता मला सांगा, ही क्वेरी आहे, ह्या क्वेरी मध्ये सगळ्यात पहिलं काय एक्झिक्यूट होणार बॅकएंडला, तुम्हाला ते दिसत नाही, तुम्ही फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्ही रन करताय आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्हाला एक आउटपुट रन होऊन येते, काय सपोज 1-2 सेकंड लागताय, चल मी रन केली कंट्रोल एंटर, लगेच आउटपुट आलं. पण बॅकएंडला काय प्रोसेस होती, सगळ्यात एक नंबर. आता सॉफ्टवेअरला काय करणार की तुम्ही क्वेरी लिहिली आहे तर क्वेरी कोणत्या कॉलमवर टेबलवर, सगळ्यात पहिल्यांदा तुमचा फ्रॉम एक्झिक्यूट होतो. फ्रॉम म्हणजे कोणता कॉलम आहे, फ्रॉम टेबल आहे सॅलरी, सॉफ्टवेअर सॅलरी टेबल मध्ये जाणार. फ्रॉम नंतर तुमचं होतं वेअर, कारण की फ्रॉम मध्ये गेलो टेबल बघा तो सॅलरी, त्याच्यातला सगळा डाटा दिसत, मग तो काय करून वेअर कंडिशन काय त्यानुसार डेटा फिल्टर आउट करत, तो केला त्यांनी. फ्रॉम घेतलं, फ्रॉम नंतर वेअर आलं, वेअर नंतर तो काय करेन, जो ग्रुप फिल्टर आउट झालाय त्याच्यातले सारख्या सारख्याला ग्रुपिंग करत, ग्रुप बाय. मग ते ग्रुप बाय ग्रुपिंग केल्यावर सारख्या संख्याला त्याच्यावर मग जे त्यांचं आन्सर आहे त्याला हॅव्हिंग करत. हॅव्हिंग म्हणजे काय करतं, त्या ग्रुप बाय कॉलमवर आपलं कंडिशन यूज करणं. मग हॅव्हिंग हॅव्हिंग इथपर्यंत झालं. हा झालेला डेटा तो काय करतो, सिलेक्ट करतो. मग जो डेटा सिलेक्ट होतो तो त्याला लास्टला फक्त ऑर्डर बाय करतो, आणि ऑर्डर बाय झाल्यावर लास्टला लिमिट लावतो. सो अशी क्वेरी एक्झिक्यूट होते. क्वेरी कशी एक्झिक्यूट करते, राईट कशी करतो, सिलेक्ट फ्रॉम व्हेअर ग्रुप बाय हॅव्हिंग ऑर्डर बाय लिमिट. एक्झिक्यूट कशी होती, फ्रॉम व्हेअर ग्रुप बाय हॅव्हिंग सिलेक्ट ऑर्डर बाय लिमिट. हे दोन क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 100% तुम्ही लक्षात धरून चाला, हे क्वेश्चन विचारतातच 100%. हे दोन क्वेश्चन येणार, हा एक आणि हा एक क्वेश्चन. त्यानंतर एसक्यूएल माय एसक्यूएलचा डिफरन्स पण एक,
वेअर आणि हॅव्हिंगचा पण डिफरन्स, वेअर कधी यूज करतो, हॅव्हिंग कधी यूज करतो, ते पण क्लिअर आहे. हे क्लिअर आहे की कशी यूज. आता समजून घ्या, म्हणजे एन्जॉय म्हणून शिका. आता बघा ना, सॉफ्टवेअरला कसं कळणार की तुम्ही कोणत्या टेबलवर क्वेरी लिहिताय. सो तो काय करण, आधी तो टेबल फाइंड करण कोणता टेबल आहे, म्हणून आधी काय यूज होणार तुमचा फ्रॉम एक्झिक्यूट होणार, त्यानंतर वेअर एक्झिक्यूट होणार, मग ग्रुप बाय हॅव्हिंग. मग तो काय करतो, हॅव्हिंग मध्ये तुमची क्वेरी संपली, मग जे आन्सर आलाय तो त्याला सिलेक्ट करणार, त्या सिलेक्ट केलेल्या आन्सरला तो ऑर्डर बाय करणार, असेंडिंग डिसेंडिंग काय असेल ते, आणि मग ते ऑर्डर बाय झालेल्या आन्सरला तो लिमिट लावणार. सपोज पहिला 10च रो घ्यायचा आहे, 100 घ्यायचे आहे, मी तर 100 आहे, मग फर्स्ट 100 जाईल. ही क्वेरी एक्झिक्यूट. मग क्वेश्चन विचार इंटरव्ह्यू, एक्झिक्युशन ऑर्डर, माय सिक्वल क्वेरी एक्झिक्युशन ऑर्डर काय, तुम्ही लगेच त्याला राईट करून दाखवायचं, फ्रॉम, वेअर, ग्रुप बाय, हॅव्हिंग, सिलेक्ट, ऑर्डर बाय, लिमिट. क्वेरी राईट करण्याची ऑर्डर काय, सिलेक्ट, फ्रॉम, वेअर, वेअर नंतर काय येतं, ग्रुप बाय, हॅव्हिंग, ऑर्डर बाय, आणि लास्टला लिमिट येतं. क्लिअर आहे. ऑर्डर बाय आणि लिमिट तर सगळीकडे लास्टला, इथं पण लास्टला आहे, तिथं पण लास्टला. फक्त चेंज काय होतंय, फक्त एक लक्षात ठेवा, फ्रॉम इथं सिलेक्ट स्टार्टिंगला होता, तर तो काय होतोय 4 नंबर सोडून मध्ये येतोय, एवढंच चेंज आहे. जर मी हा सिलेक्ट काढला आणि हा जर स्टार्टिंगला टाकला, तर ही तुमची ऑर्डर झाली ना राईट करण्याची. पण फक्त एक्झिक्यूट होताना काय होतंय, सिलेक्ट मी कट करतोय आणि तो जिथं होता तिथं टाकतोय, ही तुमची एक्झिक्युशन ऑर्डर झाली. आणि हा सिलेक्ट काढून जर स्टार्टिंगला टाकला, ती रायटिंगची ऑर्डर झाली, तुमची क्वेरी अशी राईट करा. हे क्लिअर आहे कन्सेप्ट 2. आज काय काय टॉपिक बघितले आपण, बघितलंय आधी ग्रुप बाय बघितलं, हॅव्हिंग ग्रुप बाय नाही केला तर हॅव्हिंग कसं काय यूज करणार, हॅव्हिंग तर तुम्ही फक्त ग्रुप बाय बघितलं, हॅव्हिंग ऍज एक बघितलं, वेअर, ग्रुप बाय आणि हॅव्हिंग आपण एकत्र यूज केले सगळे, ते पण बघितलंय आपण. एक लिमिट एक बघितलं, क्वेरी रायटिंग ऑर्डर किंवा सिक्वेन्स म्हणा. क्वेरी एक्झिक्यूट सिक्वेन्स एवढं बघितलं. क्लिअर आहे पॉइंट हे. ग्रुप बाय, हॅव्हिंग, ऍज, हे क्लिअर आहे का. थांबायचं मग इथं. मला फक्त एक फास्ट मध्ये एका क्वेश्चनचा आन्सर द्या. मला असे एम्प्लॉय पाहिजे, एम्प्लॉय टेबल मधले असे सगळा डेटा पाहिजे, पण असेच एम्प्लॉय पाहिजे ज्यांचा एम्प्लॉय नंबर 10,010 पेक्षा जास्त आहे. तर काय क्वेरी लिहू, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज, पुढं काय, वेअर, बोला बोला बोला, एम्प्लॉय नंबर, वेअर मध्ये टेबलचं नाव नाही घेत, फ्रॉम मध्ये येतो, ईएमपी नंबर ग्रेटर दॅन 10,010, म्हणजे असे एम्प्लॉई ज्यांचं ईएमपी नंबर 10,010 पेक्षा जास्त आहे. बघा 11 पासून स्टार्ट झालं. जर ही कंडिशन नसते तर स्टार्ट कुठून होते आपलं 10,001 पासून. सेम आता मी जर इथं हॅव्हिंग करतो तर दिन का आउटपुट दिन ना, मी सांगितलं ना व्हेअरच्या जागेवर हॅव्हिंग चालतो, हॅव्हिंगच्या जागेवर वेअर नाही चालत, कारण की वेअर तुम्ही ऍग्रीगेट साठी यूज नाही करू शकत, तसा हॅव्हिंग तुम्ही वेअरच्या जागेवर पण करता आणि ऍग्रीगेट फंक्शन साठी पण करता. डिफरन्स क्लिअर होतोय का आता. क्लिअर आहे आता. हे लास्ट 1 मिनिटात जी क्वेरी बघितली ती वेअर आणि हॅव्हिंग सेम आउटपुट दिलं. बघा रो किती आहे, 3,14,000 3,14,000 दोन्ही क्वेरी मध्ये वेअरच्या जागेवर हॅव्हिंग केलं. तुम्ही जर काल प्रॅक्टिस केली असती तर आजचं लेक्चर तुम्हाला एकदम इझी गेलं असतं. जर नाही गेलंय, कालचं लेक्चर 1 तासाचं आणि आजचं 1 तासाचं लेक्चर परत रिवाइज करा.